नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण भाग 2 म्हणजे मानसिक तणाव काय येतो, अपयश काय येतं, मुलं व्यसनी का बनतात, त्याच्याबद्दलचा आपण आता दुसरा भाग पाहणार आहोत. आणि याचं मागच्या वेळेस आपण एक 5 वर्षाची मुलं तर 18 वर्षाची मुलापर्यंत साधारणतः घेतलं विषय. आता 20 वर्ष ते साधारणतः 40 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे तो सगळ्यांनीच ऐकण्यासारखा आहे, मोठ्यांनी सुद्धा ऐकण्यासारखं आहे, तरुणांनी पण ऐकण्यासारखं आहे. कारण मोठ्यांना सुद्धा आपल्या वाया गेलेल्या पोरांबद्दल काय करता येईल याचं मार्गदर्शन मिळेल, आणि तरुणांना सुद्धा आपले चुका कुठं होतात ते किंवा आपल्या अपयशाला कसं सामोरं जायचं याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत. एक तर 20 ते 40 वर्ष हा जो पिरियड आहे, आपण याला तारुण्य असं म्हणतो. 40 वर्षानंतर बा प्रौढ झाला असं आपण साधारणतः म्हणतो. या वयामध्ये काय होतं की मनुष्य संघर्ष करत करत सेटल होतो. जे 20 वर्षाची मुलं जी असतात, कॉलेजमध्ये असतात, काहींना परिस्थितीमुळे नोकरी करावी लागते, काहींना परिस्थितीमुळे शाळा सोडून द्यावी लागते. अनेक प्रकार या वयामध्ये 20 नंतर घडत असतात. तर अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येतात. आता 20 वर्षानंतर घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडायला सवय करावून घ्यावी लागते. जरी पोरं कॉलेजला असेल तरी घरातलं सामान आणून दे, लग्न कार्यामध्ये मदत कर, वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत कर, किंवा गरीब परिस्थिती असेल तर छोटी मोठी नोकरी कर, असा प्रकार करावा लागतो. एक थोडंसं 25 वय झाले की म्हणजे शिक्षण पूर्ण झालं की नोकरीसाठी प्रयत्न करावा लागतो. आणि मग त्याच्यामध्ये मोठा संघर्ष आता हल्ली अनुभवायला येतो की आपल्याला नोकरी तर मिळत, प्रेमामध्ये अपयश येतं, कॉलेजमध्ये अपयश येतं, अनेक प्रकारची टेन्शन या वयामध्ये मुलांना झेपावी लागतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की लग्न, घर, मुलं अशा सुद्धा जबाबदाऱ्या 20 ते 40 वर्षाच्या वयामध्ये येत राहतात. मग त्याच्यातले महत्त्वाचे जे आहे की एक म्हणजे काय होतं की कॉलेजमध्ये जर चांगली संगत असेल तर मुलं ग्रॅज्युएशन होतात, प्रोग्रॅज्युएशन होतात, शिक्षण पूर्ण करतात, काही डॉक्टर होतात, काही इंजिनियर होतात. त्याच्या पात्रतेनुसार तो शिक्षण पूर्ण करतो. पण जर संगत बिघडली आणि मग व्यसनी जर मुलं झाली तर तो एक मोठा प्रॉब्लेम त्यांच्या जीवनामध्ये येऊन जातो. आणि मग घरातले बोलणे खावे लागतात, आणि मग एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन पोरांना यायला लागलं की त्यांच्या हातून मग अनेक चुका व्हायला सुरुवात होते. तर त्यावेळेस आपल्या पालकांनी आपल्या मुलांना सांभाळून घेणं गरजेचं आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की बाबा मुलगा उशिरा का येतो, आला तर कोणत्या अवस्थेत येतो. तर थोडक्यात लक्षात आल्याबरोबर त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. व्यसन लागत असेल तर ताबडतोब त्याला गोडीमध्ये समजून सांगितलं पाहिजे किंवा काउन्सिलिंगचा उपयोग करून घेतला पाहिजे. एक आता प्रश्न मुलांचा नेहमीचा आहे का बेकारी किंवा शिक्षण तर झालं पण नोकरी मिळत नाही. बरोबरच्या काही मुलांना, मित्रांना नोकरी लागली, त्याला नाही लागली तर त्याला खूप फ्रस्ट्रेशन येतं. आणि यामध्ये काय होतं, मुलींचं आकर्षण असतं, मैत्रिणी असतात, आणि मग अशा वेळेस पैशाची खर्चाची तयारी असावी लागते. नोकरी असेल तर मुलं त्याच्यामध्ये थोडंफार मित्रांसाठी, मैत्रिणीसाठी खर्च करू शकतात. नोकरी नाही मिळाली तर त्याच्यामध्ये त्यांना मोठा प्रॉब्लेम येतो. घरातून पैसे मागायला लाज वाटते, मागितले तर वादविवाद होतात, आणि मग पोरं काय करतात, चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस पालकांनी मुलाच्या मनात काय चाललं हे ओळखणं गरजेचं आहे. त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की काम कोणतंही मिळो, लाज वाटू देऊ नको. तू इंजिनियर झाला आणि तुला जॉब मिळत नाही, मग क्लार्कचं काम करायला हरकत नाही, मशीनवर सुद्धा उभं राहायला हरकत नाही. जी एवढी मोठमोठी लोक झालेली आहेत व्यवसायामध्ये, ती सगळे छोटे कामं करूनच मोठे झालेले आहेत.
आता नोकरी मिळाली तर नोकरीची अनिश्चितता आहे. म्हणजे पूर्वी एकदा माणूस नोकरी लागला की त्याला रिटायर होईपर्यंत कधी टेन्शन नसायचं की आपल्याला कोणी काढून टाकते. ते खाजगी कंपन्यात काही ठिकाणी घडलं असेल, नॉर्मली सरकारी नोकरी किंवा कंपन्यांमध्ये की माणूस लागला की रिटायर होईपर्यंत तो तिथं काम करायचा. पण आता काय झालेलं आहे की आय टी क्षेत्रावर सुद्धा पगार भरपूर, त्याच्या नोकऱ्या अनिश्चित आहेत. खाजगी कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पगार देतात तर कधी काढून टाकतील याचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळं नोकरीमधली अनिश्चितता वाढल्यामुळे सतत पोरांना एक टेन्शन असतं की दुसरी नोकरी आपल्याला शोधून ठेवली पाहिजे. आता पहिली नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळेपर्यंत मधल्या काळामध्ये घरातलं वातावरण अस्थिर होतं. आता माझा ज्योतिषकाराचा व्यवसाय असल्यामुळं हे प्रॉब्लेम रोज मला सॉल्व करावे लागतात. किंवा नोकरी गेली 4-5 महिने झाले, पगार नाही, घरातलं वातावरण तंग आहे. मी मागच्या एपिसोडमध्ये पण मागं पण पोरांना सांगितलं की 6 महिने तुम्हाला घर चालवता येईल एवढा बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये बाजूला पडला पाहिजे. तो याला इमर्जन्सी फंड म्हणून ट्रीट करायचं, त्याला हात लावायचा नाही. जर नोकरी गेली तरच त्याचा वापर करायचा, नाही तर ते पैसे तसेच पडून द्यायचे. कारण हल्ली नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. समजा अचानक नोकरी गेली तर लगेच दुसऱ्या दिवशी मिळाली असं होत नाही. मिळाली तर खूप आनंदाची गोष्ट. पण एक आपण गृहीत धरले 5-6 महिने जॉब मिळत नाही आहे, तर आपल्याला तेवढी तरतूद बाजूला असणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन वाढलेली आहे. नोकरीमध्ये सुद्धा काय होतं की तुम्ही जर पाहिलं असेल, पेपरला नेहमी बातम्या पाहिल्यास की शिपाईच्या अर्जासाठी इंजिनियर पोरं सुद्धा अर्ज करतात. पोलीस खात्यात भरती होण्यासाठी इंजिनियर, चांगले ग्रॅज्युएट पोरं अर्ज करतात. शिपाई पोस्टसाठी सुद्धा अर्ज करतात. नोकऱ्या बाजारामध्ये कमी आहेत. आणि आता याच्यामध्ये काय झालं की नोकरीमध्ये जर अपयश आलं की चांगला जॉब मिळाला नाही तर त्या मुलाचं लग्न अडतं. कारण मुली हल्ली काय होतं की चांगला पगारवाला मुलालाच पसंती देतात. म्हणजे दिसायला छान आहे, पर्सनल्स आहे की मुलगा एखादा दिसायला छान आहे, खूप नम्र आहे, रोज ज्ञानेश्वरी वाचतो, घरातले सगळी कामं करतो, पण त्याला पगार कमी आहे म्हणून कोणी पोरगी त्याच्याशी लग्नाला तयार होत नाही. पण पोरीला नोकरी नाही आहे, पण ती घरातली चांगली सुगरण आहे, दिसायला छान आहे, तर पोरं तिच्याशी लग्न करायला तयार होतात. म्हणजे मुलाची व्हॅल्यू पैशावर आहे, त्याला पगार किती याच्यावर व्हॅल्यू आहे. मुलीची व्हॅल्यू रूपावर आहे. हल्ली पोरं ते सुद्धा बदलत चालले ट्रेंड की मुलं नोकरीवाली पाहतात, मग दिसायला कशी का असना, चांगला पगारवाली पोरगी आहे ना मग करा लग्न. तर हा जी पद्धत पडत चालली आहे तर ते अतिशय चुकीची आहे. तुम्हाला मनात असताना सुद्धा तुम्हाला जर संसार करायला लागला तर तो टिकत नाही. त्याच्यामुळं नोकरी पैसा हा महत्त्वाचा प्रश्न नाही, स्वभाव आणि वागणूक हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे लग्न करताना, प्रेमात पडताना त्या मुलीची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. अशा वेळेस मग प्रेमात अपयश येते व त्याला जॉब नाही आहे, मग मुली काय करतात, काही दिवसांनी ब्रेकअप घेतात की या मुलाचा काय उपयोग नाही, याला काय चांगला जॉब नाही. आता हा शेवटी त्यांच्या आयुष्याचा निर्णय आहे की आयुष्यभर माणूस काय नुसतं प्रेमामध्ये जगू शकत नाही, त्याला पैशाची गरज असते. त्याच्यामुळे मुली काय पाहतात, याला काय चांगला जॉब मिळत नाही, याचा पगार कमी आहे, मग त्या मुली त्याला सोडून देतात. मुलाला फ्रस्ट्रेशन येतं आणि मग तो व्यसनी व्हायला सुरुवात होते. पण असं करू नये की अपयश आलं म्हणून व्यसनाकडे वळाल्यानं तुमचं अपयश काही झाकलं जात नाही किंवा फ्रस्ट्रेशन जात नाही, उलट तुमचं अजून आयुष्याचे प्रॉब्लेम वाढायला सुरुवात होते. काही वेळा लग्न होतं, एखादा मूलबाळ असताना अचानक नोकरी जाते, तर या भीतीपिटी बरेच जण काय करतात, नोकरीवाली बायको पाहता, आपल्या नोकरी गेली तर निदान बायकोची तरी नोकरीवर जगता येईल. आणि हा निर्णय पण त्यांचा काही वाईट आहे असतो, पण नोकरी जाईल हे फ्रस्ट्रेशन तुम्ही टेन्शन घेऊन जगत राहिलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये करिअर करता येत नाही, समाधानाने जगता येत नाही. नीट सेटल न झाल्यामुळं काय होतं की लग्न होत नाहीत. लग्न झालं तर पत्नीच्या गरजा किंवा तिच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुऱ्या करता येत नाही. त्याच्यामुळं मुलांनी पहिलं सेटल झाल्याशिवाय लग्न करू नये असा माझा सल्ला. काय होतं, नंतर फ्रस्ट्रेशन येतं.
मग लवकरात लवकर नोकरी पाहिजे. शिक्षण, करिअर खूप जण आता मी पाहतो वय 30 झाले तरी काय मी MPSCची परीक्षा देतो. म्हटलं हा काय व्यवसाय का रे तुझा? MPSCची परीक्षा देतो. तुझे आईबाप पोलीस मुली पाहायला माझ्याकडे येतात, पत्रिका घेऊन येतात, आणि तुला जॉब नाही, तुला कोण पसंत करत? आणि तू तर तडफड करतो, माझं 30 वय झालं, माझं लग्न नाही झालं अजून. तू जर कमवत नसेल तर तू नुसती मी MPSCची परीक्षा देतो, मी UPSCची परीक्षा देतो म्हणून काय तुला कोणी लग्नाला तयार होणार नाही. मुलगा कमवता असेल तरच मुलीला मुलगी पसंती देते, नाही तर देत नाही. हे मुलांनी कायम लक्षात ठेवावं. भले कोणताही जॉब असू द्या, तुम्हाला चांगला जॉब मिळेपर्यंत छोटा जॉब करायला काहीच हरकत नाही. अगदी झाडूवाल्याचं काम करावं लागलं तरी करा, पण नोकरी करून पैसे हे त्या वयात कमवले तर तुम्हाला तुमच्या कष्टाचं तारुण्याचं चीज होणार आहे. मी शिकत राहिलो, मी ही परीक्षा देतो, मग ती परीक्षा देतो. मी तर पाहिलेलं आहे की खूप जण इंजिनियर झालेले पोरांचे आईबाप माझ्याकडे यायचे. अहो पोराचं लग्न जमत नाही, आणि पोरगा तुम्ही नोकरी करणार नाही, मी व्यवसाय करणार. मी पत्री पाहिलेलं आहे, मी सांगितलं त्याला माझ्याकडे घेऊन. मग त्याला सांगतो का रे तुला नोकरी करायची नाही म्हणजे तुला काही येत नाही. तू पास तर झाला बी, पण तुला काही येत नाही. तुला माहीत आहे की आपल्याला नोकरीमध्ये आपण टिकणार नाही, म्हणून तू आईबापाला सांगतो मला तुला कोणता व्यवसाय येतो, तुला कोणता व्यवसाय येतो. कोणताही व्यवसाय करणारे मोठमोठे जे आहेत अगदी, त्यांनी सुद्धा पहिल्यांदा नोकऱ्या केल्या, शिकून घेतल्या. ज्यांचे मोठमोठे उद्योग आहेत त्यांचे पोरंसुद्धा पहिल्यांदा कंपनीत नोकर म्हणून काम करतात, सगळं शिकून घेतात आणि नंतर व्यवसाय करतात. तुला काहीच नाही, मला व्यवसाय करायचा, द्या मला 5 लाख रुपये, द्या मला 10 लाख रुपये, म्हणजे तो आईबापाला फसवतो. तो पोरं कबूल होतात, हो मला काहीच येत नाही, मग त्याच्यामुळे मला नोकरीची भीती वाटते. कोणत्याही मुलाला बी झाला, डॉक्टर झाला म्हणजे त्याला लगेच ज्ञान आलं असं होत नाही, त्याला प्रॅक्टिकलच असावं लागतं. म्हणून डॉक्टर लोकसुद्धा उमेदवारी करतात. बघ, 1 वर्षभर जे आहे, 6-6 महिने ग्रामीण भागात, 6 महिने शहरात, तुम्ही डॉक्टरच्या हाताखाली काम करा, शिका. मी तर कित्येक डॉक्टर पाहिले इंजेक्शन देताना सुद्धा हात थरथर कापतो. तर ते डॉक्टर झाला म्हणजे त्याला सगळं आलं, किंवा इंजिनियर झाला म्हणजे तो लगेच आता सगळं कंट्रोल करू शकतो असं नाही, त्याला व्यवहार ज्ञान असं लागतं. त्याच्यामुळे नोकरी करण्याची तुम्हाला बोलणे खाण्याची तयारी ठेवावीच लागते. ज्याला शिकायचं आहे त्याला गुरु हा करावाच लागतो. आणि मग नोकरी धरली, पगार कमी असला तर पसंत मुली लग्न होत नाही, म्हणून लवकरात लवकर 21-22व्या वर्षी मुलांनी नोकरीचा प्रयत्न करावा आणि नंतरच करा. मी पाहिलं 27-28 वर्षापर्यंत पोरं शिकत राहतात आणि मग पुढं लग्नाला उभे राहतात, तेव्हा त्यांच्या हातात काही पगार नसतो. आणि शेवटी एक नशिबाचा भाग आहे, तुमचं काय कर्म आहे पतजन्मीचं. आता मी उदाहरण पाहिलेलं की बी कॉम्प्युटर फर्स्ट क्लास सुटलेले, डिस्टिंक्शनमध्ये सुटलेले, त्यांना चांगला जॉबच मिळतो, 30-35 हजारावरच काम करतात. आणि 2 वेळा वायडी म्हणजे नापास झालेला पोरगा त्यांना बॉस म्हणून येतो, त्याला 1.5-2 लाख रुपये महिना पगार असतो. आता याला काय म्हणायचं की नापास झालेल्या पोराला चांगली श्रेणी पगार मिळतो, डिस्टिंक्शन वाढल्या पोराला मिळत नाही, काय ते याला नशिबाचा भाग. म्हणून कर्म नेहमी चांगलं असलं पाहिजे. आता जबाबदाऱ्या काय होतं की पार पाडताना मग आईवडिलांकडे दुर्लक्ष होतं. बायको म्हणते तुमच्या आईवडिलांना नका बोलू, मला सोचत नाही, माझं जमत नाही, माझं आईशीच पटत नाही, तुमच्या वडिलाशीच पटत नाही. आणि मग मुलाचं काय होतं की थोडंसं मन दुधावतं. आईवडिलांचं पण ओढ असते, बायकोला पण बोलता येत नाही, आणि मग त्याला आईवडिलांकडे लक्ष देऊ का बायकोचं ऐकू असा प्रश्न पडेल, आणि मग मानसिक ताण त्याला यायला सुरुवात होते. त्याचा मनावर परिणाम होतो. मग घर की करिअर याच्यावरही प्रश्न येतो की करिअर करायचं तर आता हल्ली IT क्षेत्र 12-12 तास काम करावं लागतं, मग घरामध्ये लक्ष देता येत नाही. आलं की त्याला कोणी घरामध्ये पाहुणे रावळे आवडत नाहीत, कधी जेवतो झोपतो असं होतं. त्याच्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांकडे रविवारशिवाय कधी जाऊ नये, त्यांना फोनही करू नये, असा माझा सल्ला आहे. पण मुलांनी एक लक्षात ठेवावं की करिअर जरी असलं तुमचं तर आईवडीलही महत्त्वाचे आहेत. तुमच्या एका फोनमुळं त्यांना समाधान वाटत असतं, म्हणून आईवडिलांना निदान दिवसातून एक आई कसं आहे, जेवली का, बाबा औषध घेतले का, 5 मिनटं बोलून ठेवून 5 मिनटं तुम्ही आईवडिलांसाठी रोज द्यायला हरकत नाही. आता हे सगळं तुम्हाला कारणं मी समजून सांगितले की फ्रस्ट्रेशन कशाने येतं,
की नोकरी मिळत नाही, व्यवसाय नीट चालत नाही, व्यवसायात पडलं तर नीट लवकर चालतच नाही, प्रेमात अपयश येतं किंवा नोकरीत अपयश येतं, नाही का, मध्येच नोकरी जाते, बायकोच चिडून जाते किंवा बायकोच निघून जाते, घटस्फोटच होतो, अशा अनेक कारणामुळं माणसाला फ्रस्ट्रेशन येतं. तर मग आता याचं फ्रस्ट्रेशनचा उपाय काय? तर काम करण्याच्या वयात काम केलंच पाहिजे. अभ्यासाच्या वेळामध्ये अभ्यासच केला पाहिजे. म्हणजे कॉलेजमध्ये जे पोरं उडाणटप्पूगिरी करतात ते त्यांच्या आयुष्याचं नुकसान करून घेतात. तुम्ही कॉलेजमध्ये गेला माझ्या ह्याच्यात करत, पण अभ्यासाच्या वेळेस अभ्यास केलाच पाहिजे. आपलं करिअर त्याच्यामध्ये घडत असतं, आपलं नावलौकिक त्याच्यावर होत असतं की पोरगं चांगला. तुम्ही नंतर किती चांगले वागले, सुरुवातीला वाईट वागले, तर तुम्हाला एकदा शिक्का बसला की पोरगं फालतूय की ते कायम लोक तेच सांगतात. आता मुलगी पाहायला यायचं, माणसं 4 ठिकाणी चौकशी करतात, मुलं मग आजूबाजू लोक काय सांगतात, अहो ते फालतू पोरगं, ते कायम रात्री भटकत असतं, ते काम करत नाहीत, ते दारुडा आहे, ते तंबाखू खातो, तो सिगरेट पितो. मग पोरीचे बाप तुमच्या घरी येत नाहीत. त्याच्यामुळं 20 वर्षानंतर तुमचं जी पर्सनॅलिटी आहे ती लोकांमध्ये जागृत व्हायला लागते की हे पोरगं चांगला, हा वेळेवर कामाला जातो, हा कोणालाही मदत करतो, हा कधी फालतू पोरांबरोबर दिसत नाही. त्याच्यामुळे 20 वर्षानंतर तुम्ही तुमची संगत चांगली धरली पाहिजे. फ्रस्ट्रेशन त्याच्यामुळे तुम्हाला येणार नाही. अभ्यासाच्या वेळेस टंगळमंगळ केली, मजा करत बसला तर आयुष्यामध्ये पुढं पस्तावा येतो, मग आयुष्य वाया जातं. चांगला जॉब मिळत नाही, शिक्षण पूर्ण होत नाही, चांगले मार्क पडत नाही, आईवडिलांचे बोलणे खावे लागतात, आईवडील निघून जातात, तर मग याला कुठं चांगला जॉब नाही मिळाला, मग काय होतं, आपण कॉलेजमध्ये पोरींना त्रास देत बसलो, आता साधी काळी बेंद्री पोरगीसुद्धा आपल्याला व्हॅल्यू देत नाही, याचं फ्रस्ट्रेशन त्यांना येतं. त्याच्यामुळं आयुष्यभर पस्तावण्यापेक्षा वेळेच्या कामात अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, कामाच्या वेळेस काम करा. जग हे अतिशय संघर्षमय आहे. तुम्ही हल्ली पाहिलं असेल की पूर्वी सरकारी नोकरीमध्ये कोणी नोकरी लागायचं, डेप्युटी कलेक्टर झाले, ज्यांना काही अक्कल नाही अशी माणसंसुद्धा सिनियरिटीमुळं वर चढले. पण आता कॉम्पिटिशन आहे. तुमच्याजवळ क्वालिटी असेल तर तुम्हाला प्रमोशन आहे, तुमच्याजवळ क्वालिटी असेल तर तुम्हाला चांगला जॉब आहे. तुम्ही म्हणून पाहिलं असेल काही जणांना 3 लाख पगार मिळतो महिन्याला, काहींना 30,000 सुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळतो. दोघं इंजिनियर आहेत, मग एकाला 3 लाख आणि एकाला 30,000 असं का? तर 3 लाखाजवळ आल्याजवळ क्वालिटी आहे, तो काम करायला तयार आहे, कुठं जायला तयार आहे, त्याच्यामुळं त्याला चांगला जॉब मिळतो. तुम्हालाही सांगितलं तरुण पण कुठे जायची तयारी ठेवा. आता पोरीसुद्धा एकट्या अमेरिकेत जातात, नोकरी करतात, परत येतात. मग मुलं काही मुलांचं जे नाही, मला ते गावातच पाहिजे, सरकारीच नोकरी पाहिजे. सरकारी नोकऱ्या फार कमी आहेत आणि पूर्वीचं जे आकर्षण होतं सरकारी नोकरीत, पेन्शन आहे, रजा आहे, आता त्याचं काही राहिलेलं नाही. पेन्शन नाही आहे, सरकारी नोकरीमध्ये पगार कमी, खाजगी कंपन्यांमध्ये जास्त पगार. त्याच्यामुळे सरकारी नोकरीचा मागं लागू नका. तुम्ही सुद्धा तिथं कायम आहात, म्हणजे असं नोकरीत काय झालं मग तुमचं आयुष्य तिथंच थांबतं, नाही का. त्याच्यामुळं नेहमी प्रगती करत राहिलं पाहिजे. योग्य ज्ञान, डिग्री, अनुभव असेल तर चांगल्या नोकऱ्या तुम्हाला आपोआपच वाट पाहत राहतात. प्रेमात फसणं हे काही नवीन नाही, पण ते स्वीकारलं पाहिजे. आपल्याला एखाद्या मुलीवर प्रेम आहे, अनाभाका झाल्या, तर तुम्हाला चांगला जॉब नाही आहे किंवा चांगला पगार नाही आणि मुलीने दुसरं लग्न केलं, दुसऱ्याबरोबर लग्न केलं, तर ते अपयश पचवण्याची ताकद ठेवा. चांगला जॉब होता आणि अचानक गेला, तर ते दुःख पचवण्याची ताकद ठेवा. माणूस त्याच्यामुळं काही संपत नाही. आता मी ज्या भागामध्ये राहतो तिकडे सगळे IT इंजिनियर राहतात, 3-3 लाख पगार, मोठं लोन घेतात, 1 कोटीचं घर घेतात आणि अचानक नोकरी गेली त्यांना 30,000 पण पगार कोण देत नाही. मग 1-2 जणांनी आत्महत्या केलेलं पाहिलं मी. पण बऱ्याच जणांना काय समजून सांगितलं की बाबा तुझं घराचा मोठा हप्ता आहे ना 50,000, घर विकून टाक, तुला नाही भरता येत ना, छोट्या घरात राहायला जा, जेव्हा चांगला जॉब मिळेल तेव्हा पुन्हा घर घे. असं थोडीच आहे की आयुष्य संपलंय, नाही का. त्याच्यामुळे परिस्थितीशी ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. की आपल्याला लोन आहे, बँक मागं लागणार आहे, बाकीच्यांचे पैसे द्यायचे, घर विकून टाक, काय तुला येतील पैसे, कर्ज फेडून टाक, छोट्या घरात राहायचं. मोठ्या घरातून छोट्या घरात राहायला गेलं
किंवा कार आहे ती विकून टाकली म्हणून वाईट वाटायचं काही कारण नाही. त्यातलं कोणी चार लोक तुमचा विचारसुद्धा नाही. तुमच्या आपल्याला वाटतं मी पायात चप्पल न घालतात, कोणाचं लक्ष नसतं तुमच्या पायात चप्पल आहे का. त्याच्यामुळं तुम्ही गाडी विकली घर विकले म्हणून कोणी तुम्हाला एखाद दिवस विचारतील, परत कोणी तुम्हाला चौकशी करणार नाही. तर मला आता हा व्हिडिओ मोठा होत चालला की तरुण पोरांना एकच सांगायचं आहे की कोणतंही अपयश पचवण्याची ताकद ठेवा, त्याच्यातून तुम्हाला पुढे जाता येतं. असं कधीच घडत नाही की माणूस अपयशी राहिला म्हणजे जन्मभर अपयशी राहिला, असं काहीही नाही आहे. तो राखेतून पुढं जातो. तुम्ही अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या की तो कर्जबाजारी झाला तर त्याचं घर लिलावात काढायला लागले होते, तर त्यांनी पुन्हा उचलत धरली, पुन्हा काम मिळालं आणि ते आज करोडपती आहे. अनेक उदाहरणं आहेत आपल्या की व्यवसाय पूर्ण बुडाला, त्याच्यातून पुन्हा उभे राहिले, पुन्हा मोठं उद्योगपती झालेले आहेत. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, पुन्हा चांगली नोकरी मिळाली, मग घर घेतलं, गाडी घेतली, सगळं झालं. तर त्याच्यामुळं हिंमत ठेवा, व्यसनाच्या नादी लागू नका आणि करिअर करता करता आई वडील बायका मुलं यांच्याकडं अवश्य लक्ष द्या. आज आपण इथं थांबूया. पुढचा व्हिडिओ जो आहे तो 40 वर्षानंतर पुढच्या लोकांसाठी की त्यांना फ्रस्ट्रेशन काय आहे तर त्याची कारणं वेगळी आहेत ती आपण समजू. रामकृष्ण.